नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत ऐन निवडणुकीत अनेकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। जिल्ह्यात सुरू असलेले सण आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलातर्फे रत्नागिरी शहरात करण्यात आले रूट मार्च। कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या सन 2022-23च्या पुरस्कारांची घोषणा। आणि कोकणातील पारंपरिक पद्धतीने केली जाणारी मासेमारी आली धोक्यात, शासनाने वेळीच मदत करावी, छोट्या मच्छीमारांची मागणी। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती परशुराम कदम यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। उशिरा का होईना आमचे जुने मित्र परशुराम कदम योग्य ठिकाणी आले असल्यानं त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल, असं पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांजवळ बोलताना सांगितलं। आपल्याला सांगितलं होतं की आज संध्याकाळी सुद्धा एक पत्रकार परिषद आहे, तशी कदाचित उद्या 12 वाजता देखील एक पत्रकार परिषद होऊ शकते। आज सकाळी जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये प्रथमेश गावणकर जे आहेत, जिजाऊ संघटनेचे काम करायचे, त्यांनी शिवसेनेमध्ये सक्रिय होण्याचा निर्णय घेतला। आणि आज आम्हाला सगळ्यांना विशेष आनंद असा आहे की गेली 2.5 वर्ष आमच्यापासून लांब असलेला एक सहकारी, ज्याची राजकीय सुरुवात ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून झाली होती, त्याच्यानंतर ते जिल्हा परिषदेचे सभापती देखील झाले होते, परंतु ठीक आहे, काही समज गैरसमजातनं ते 2-2.5 वर्ष बाजूला होते। सगळ्यात त्यांच्या मनाचा मोठेपणा असा आहे की उबाठाच्या युवा सेनेचे ते जिल्हा प्रमुख देखील झाले, परंतु माझी त्यांची चर्चा झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना त्यांनी एक धोरणात्मक आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी निर्णय घेतला की माझ्यासोबत शिवसेनेमध्ये काम करायचं। आणि आज त्या निर्णयाचं मी स्वतः माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत मनपूर्वक त्यांच्या या निर्णयाचं स्वागत करतो। परशुराम कदमनी अतिशय चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं होतं, सभापती म्हणून देखील काम केलं होतं।
राजकारणामध्ये काही अनेक टप्पे असे असतात की ज्याच्यामध्ये काही घटना घडत असतात, काही समज गैरसमज होत असतात आणि स्वतःचा माणूस हा लांब जात असतो. आणि म्हणून मी असेन, तालुका प्रमुख बाबूशेठ महाप असतील, मुन्ना देसाई असतील, निमेश नायर असतील, विजय खेडेकरजी असतील, सुदेश मयेकर असतील, यांच्या अतिशय जवळचा एक मित्र आमच्या सोबत नव्हता ही आमच्या मनामध्ये खंत होती. परंतु आम्हाला आज मनापासूनचा आनंद आहे की परशुराम कदम यांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी आणि दिघे साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचा सन्मान म्हणून कालच मी रात्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली. साहेबांना विनंती केली की एखादी व्यक्ती ज्यावेळी जिल्हा प्रमुख पद सोडून आपल्या पक्षामध्ये सक्रिय होते युवा सेनेचं, तर त्यांना त्याच्यापेक्षा मोठं पद देण्याची जबाबदारी ही पक्षाची राहते. आणि मी एकनाथ शिंदे साहेबांना देखील मनापासून धन्यवाद देतो की त्यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या पदाचं देखील पत्र या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्यांना युवा सेनेच्या कोकण विस्तारक पदी त्यांची आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली नेमणूक झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही सगळे पूर्वी देखील एकत्र होतो, मनाने एकत्र होतो, परंतु कदाचित शरीरानं वेगवेगळे होतो. आज अतिशय चांगला निर्णय परशुराम कदम यांनी घेतलाय. खरं तर परशुराम कदम हे नाव घेताना आम्हाला फार मोठं वाटतं. आमच्या सगळ्यांसाठी तो परशुच आहे आणि परशुचं राजकीय नुकसान होणार नाही याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेली आहे. राजकारणामध्ये पूर्ण ताकद देण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे. यावेळी बाबू महाप, सुदेश मयेकर, विजय खेडेकर, मुन्ना देसाई, निमेश नायर आदी उपस्थित होते. यावेळी बाबू महाप यांनी आमच्यातले गैरसमज दूर झाले असून याचा रिझल्ट येणाऱ्या 23 तारखेला दिसेल असंही म्हणाले. जसं आता परशुरामजी म्हणाले की काही गैरसमज किंवा अशा गोष्टी होत असतात किंवा छोटे छोटे अशा गोष्टी घडतात, त्याच्यामुळे असं मन थोडी लांब राहिली होती. पण माझं आणि त्याचं वैयक्तिक कधीही बोलणं थांबलेलं नव्हतं. आम्ही दोघं बोलत होतो आणि एकाच गावात राहून आम्ही सामाजिक कार्य आमचं दोघांचंही चालत होतं. परशुराम आल्यामुळे नक्कीच आमच्या जिल्हा परिषद गटात नव्हे तर आजूबाजूच्या सुद्धा जिल्हा परिषद गटांमध्ये आपल्याला चांगलं काम होईल. नक्कीच परशुराम कदम लीड वाढवण्यामध्ये मदत करतील. दरम्यान जिजाऊ संघटनेचे प्रथमेश गवाणकर यांनीही असंख्य कार्यकर्त्यांसह उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी प्रथमेश गवाणकर यांची राजकीय कारकीर्द सुरू होताना त्यांना उपतालुका प्रमुख पद देण्यात येत असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. आज खरं दिवसभरामध्ये 2 पत्रकार परिषद घ्यायची आहेत. त्यातली पहिली पत्रकार परिषद आता सुरू होते, दुसरी 7 वाजता आहे. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की प्रथमेश गवाणकर माझ्यासोबत आता इथे आहेत. जिजाऊ नावाची सामाजिक संघटना जी आहे, पाडवी साहेब तुमच्यासाठी खास, त्याचं अतिशय चांगलं काम प्रथमेश संपूर्ण तालुक्यामध्ये करायचे. गेले 15 दिवस त्यांच्या सामाजिक कामाच्या संदर्भामध्ये आणि विशेषतः राजकारणामध्ये सक्रिय होण्याच्या निमित्तानं मी त्यांच्याशी चर्चा केलेली होती आणि त्याच्यानंतर त्याला मूर्त स्वरूप आलं आणि प्रथमेश गवाणकरनी आजपासून शिवसेनेमध्ये धनुष्यबाण हातामध्ये घ्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि स्वतः ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून तातडीनं प्रवेश झाल्यानंतर आज तालुका प्रमुख बाबूशेठ माप इथे उपस्थित आहेत. तर त्यांना उपतालुका प्रमुख करण्याचा निर्णय शिवसेना पक्षाने घेतलेला आहे. कारण शेवटी त्या कुवतीचा एखादा कार्यकर्ता असल्यानंतर त्याला पदाशिवाय ठेवणं हे योग्य नसल्यामुळं ते पद देखील प्रथमेशनं स्वीकारलेलं आहे. जिल्ह्यात सुरू असलेले सण आणि निवडणुका या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीमधील मारुती मंदिर, लोटलीकर हॉस्पिटल, आरोग्य मंदिर, शिवाजीनगर ते साळवी स्टॉप असा रूट मार्च घेण्यात आला.
या रूट मार्चमध्ये 3 पोलीस अधिकारी, 30 अंमलदार, CISFचे 1 अधिकारी आणि 30 अंमलदार, RCPची तुकडी, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे स्टाफ आणि गोपनीय अंमलदार सहभागी झाले होते। दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया संदर्भात कोणती काळजी घ्यावी याविषयी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी माहिती दिली। आपल्या सर्वांना कल्पना आहे, आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू आहे। मी आज आपल्या सर्वांवर सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात बोलणार आहे। आपल्याला कल्पना आहे की काही दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये सोशल मीडियाचा गैरवापर केल्यामुळे, राजकीय कारणासाठी सोशल मीडियाचा वापर केल्यामुळे एक गुन्हा, दखलपात्र गुन्हा आपल्याकडे दाखल आहे। तिथे त्या गुन्ह्याचा तपास चालू आहे। यानिमित्त मी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो, सोशल मीडियाचा वापर करताना कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरल्या जाणार नाहीत, कुठल्या प्रकारच्या खोट्या बातम्या पसरल्या जाणार नाहीत, कुठल्या प्रकारच्या राजकीय विधानं जेणेकरून त्याच्यामध्ये उमेदवारांची बदनामी असेल, खोट्या माहितीच्या आधारे केलेली विधानं असतील, अशा प्रकारचा प्रकार करू नये। त्यानंतर सोशल मीडियाचा वापर 2 जातीमध्ये, धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारे सुद्धा विधानं, ते पोस्ट असतील, चित्र असतील, पिक्चर असतील, व्हिडिओ असतील, असं प्रसारित करू नये। यामध्ये अजून एक मुद्दा मला प्रकर्षाने सांगायचा आहे। अलीकडच्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अनेक प्रकारचे पिक्चर असतील किंवा व्हिडिओ असतील, याच्यामध्ये एडिट करून त्याचा वापर अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करण्यासाठी केला जातोय। असं जर केलं तो कायद्याने गुन्हा आहे। भारतीय न्याय संहितेच्या कलम 223, त्याचबरोबर माहिती व तंत्रज्ञान कायदा ITR याच्या तरतुदीनुसार तो दखलपात्र गुन्हा आहे आणि त्यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते। हे करत असताना मला आपल्या सर्वांना कल्पना द्यायची आहे, कुठल्या प्रकारचे फॉरवर्ड करताना ती आपण काळजी घेतली पाहिजे, ती माहिती योग्य व्यक्तीकडून प्राप्त झाली आहे का, ती खरी आहे का, याची खातरजमा केल्याशिवाय आपण कुठे ती माहिती, ती पोस्ट, ते चित्र, ते व्हिडिओ आपण पुढे प्रसारित करू नये। त्याचबरोबर अशा प्रकारचा कोणी गैरवापर जर करत असेल, आपण नजीकच्या पोलीस ठाण्यांना संपर्क केला पाहिजे, त्याबद्दलची माहिती दिली पाहिजे। त्याचबरोबर आमचा जो सायबर पोलिसांचा एक हेल्पलाईन नंबर आहे, त्याचा सुद्धा वापर आपण अशा प्रकारची माहिती देण्यासाठी करू शकता, जेणेकरून अशा इसमांवरती कारवाई करता येईल। धन्यवाद। कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सन 2022-23च्या पुरस्कारांची माहिती केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी पत्रकार परिषदेत दिली। कोकण मराठी साहित्य परिषदेचे वाङ्मयीन पुरस्कार, वाङ्मयेतर पुरस्कार हे जाहीर करण्यापूर्वीची आपली पत्रकार परिषद। हे आपले पुरस्कार जाहीर करताना आणखीनही 2-3 गोष्टी मला महत्त्वाच्या सांगायच्या आहेत। सुरुवातीला आपण पुरस्कारांसंदर्भात बघूया की हे जे पुरस्कार आहेत, आता दळवी सर म्हणाले तसे हे पुरस्कार गेली अनेक वर्ष आपण देतोय। 31 वर्ष झाली कोकण मराठी साहित्य परिषदेला। मुळात जेव्हा ही संस्था आपण स्थापन केली तेव्हा तिला एक चळवळीचं स्वरूप होतं, तिला परिषद संस्था हे स्वरूप नव्हतं। कारण आदरणीय मधुभाईंना असं वाटायचं की कुठलाही विचार हा ज्या वेळेला चळवळीच्या माध्यमातून पुढे येतो तेव्हा तो समाज मनामध्ये अधिक चांगला रुजतो। आणि म्हणूनच कोकण मराठी साहित्य परिषद ही चळवळ कोकणातले लेखन किंवा वाचन संस्कृती वाढावी, अभिव्यक्तीसाठी एक व्यासपीठ मिळावं आणि त्याचबरोबर वाङ्मयीन कार्यकर्ते सुद्धा या चळवळीतून निर्माण व्हावे म्हणून ही संस्था स्थापन झाली। आता इतकी वर्ष ही संस्था काम करते। लिहिताना सकस लेखन या भागाकडे आपण गेलो, म्हणजे महाराष्ट्रामधले अनेक लेखक आता सकसपणाने लिहू लागले आपल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून। अशा वेळेला या लेखनाची दखल घ्यावी, या लेखनाला प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण हे पुरस्कार सगळे
ठेवलेले आहेत किंवा आपण हे कोमसापतर्फे देत आहोत. जिल्ह्यात ऑक्टोबर हीटचा प्रभाव हळूहळू जाणवू लागला होता. त्याचबरोबर थंडीचीही चाहूल लागली होती. मात्र ऐन दिवाळीतच अचानकपणे विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडू लागल्यामुळे सारेच हवालदिल झालेत. आणि आता पाहूया या अचानक आलेल्या पावसाचे आणि विजांच्या कडकडाटाचे RK केबलचे संचालक रज्जाक कासी यांनी घेतलेले छायाचित्रण. रत्नागिरी समुद्रकिनारी रापणाद्वारे पारंपरिक पद्धतीने मासेमारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
रत्नागिरी, मिऱ्या, राजिवडा, भाटे, काळबादेवी, साखरतर आदी समुद्रकिनारी पारंपरिक पद्धतीनं मासेमारी केली जाते। सध्या बदलत्या वातावरणामुळे ही मासेमारी धोक्यात आली असून अनेकांची कुटुंब जगवणारी ही मासेमारी आता बंद होण्याच्या मार्गावर असल्याचं मत स्वानंद शिवलकर यांनी KTVशी बोलताना व्यक्त केलं। ही पारंपरिक पद्धती राखण आहे आमची। सकाळी 6 वाजता एवढे 32 लोक आहेत आमचे सगळे आलेले आहेत, पण बघा ही माशी परिस्थिती बघा, कारण मासे पण नाहीत आणि ह्याचा रोजंदारी कसा होणार, तर शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत ऐन निवडणुकीत अनेकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। जिल्ह्यात सुरू असलेले सण आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलातर्फे रत्नागिरी शहरात करण्यात आले रूट मार्च। कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या सन 2022-23च्या पुरस्कारांची घोषणा। आणि कोकणातील पारंपरिक पद्धतीने केली जाणारी मासेमारी आली धोक्यात, शासनाने वेळीच मदत करावी, छोट्या मच्छीमारांची मागणी। यासोबतच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।